साहेब, आपलं दैनिक संघर्ष होता लाईव्ह न्यूजमध्ये स्वागत साहेब. आज आपण गेवराई शहरातील तहसील कार्यालयावर आहोत. या ठिकाणी धर्मपाल कांडेकर यांच्या नेतृत्वाखाली जे लोक गायरान कसत आहेत गेल्या अनेक वर्षापासून त्यांचे गायरान त्यांच्या नावावर झाली पाहिजे, पंचनामे झाली पाहिजे, यासाठी त्यांच्या नेतृत्वाखाली आज या ठिकाणी आंदोलन करण्यात आलेलं आहे. धर्मपाल, नमस्कार. नमस्कार. आज आपल्या काय मागणी होतं तहसीलमध्ये? आम्ही गेवराई शहरातील तसेच तालुक्यातील गायरानधारकांचे प्रलंबित पडलेले पंचनामे तत्काळ करण्यात यावे या मागणीसाठी आम्ही गेवराई तहसीलला पंचनामा आंदोलन करतो होतो. रितसर आम्ही तहसीलदार यांना निवेदन दिलेलं आहे. तहसीलदारांनी असं तोंडी सांगितलेलं आहे की आम्ही कलेक्टर साहेबांना पाठवू, कलेक्टर साहेब पुन्हा इकडं पाठवतील, नंतर आम्ही पुढची दिशा ठरवणार. आता हे तुम्ही पाहत असाल, टोपीवाले दादा यांचं आयुष्य चाललंय 70, 75, 80 वर्ष वयाचे माणसांना, व्यक्तींना न्याय मिळत नाही. मग नेमकं चाललंय काय? तुम्ही पहिले पंचनामे केले कसे आणि आता अडचण काय आहे? आणि आमचे शिंदे साहेब काय म्हणते की आम्ही गायरानदार नाव देणार. मग आमचं मत असं आहे की शिंदे साहेबांनी लाडकी बहीण योजना दिली, लाडका भाऊ दिला, मग लाडके गायरानधारक कधी होणार असं आमचं शिंदे सरकारला सांगतो की तुम्हाला द्यायची ना भेट तर आमच्या गायरानधारकाला हक्काचा सातबारा द्या, जे नियमात ते करा, अशी आमची मागणी. यासह आम्ही 13 मागण्या घेऊन पुन्हा एकदा तहसीलला आलो होतो. आमचं आंदोलन पुढेही चालू राहणार आहे, एवढंच आहे. तुमचं नाव सांगा. बरं, किती एकर गायरान काढले? कधीपासून काढले? आम्हाला झालं 40-45 वर्ष झालं. किती आम्ही झुटलोत, पण आम्हाला आमच्याही सरकारने काय मनावर घेतलं नाही. कारण आम्ही येऊन तलाट्याला ह्याला त्याला सांगून पैसे दिले, काहीतरी कागद करा, काय तुमचं हे करतो, पंचनामे करतो, पण आमचं काय त्यांनी मनावर धरलेलं नाही. आम्ही कटवून गेलो. शेवट एवढीच सरकारला आमची विनंती की धम्मपाल कांडेकर कसे म्हणले बहिणीचं भावाचं देतात, तसं आम्हाला एवढं गायरान आमची बहीण म्हणून, कारण एवढं आमच्या सहकार्य करा, एवढीच आमची गुन्हे दाखल झालेले? हा, झालेले गुन्हे दाखल झाले, आमच्यावर केस झाले आणि त्यांच्यावर केस आमच्या चारीत होते. कितीतरी कुठं ना केलं तर गावाने चालायचे आमच्या गायरान. आम्ही काय केलं का धमक्या द्यायचे, असे करायचे. सरकार आमचं मनावर धरीत नव्हतं. यायचे पुन्हा मग ते गावाला येऊन त्याला धमक्या द्यायचे की आमच्या गावात नाही द्यायचे गायरान, आमच्या मंजुऱ्या कोण करेन, आमची गुलामगिरी कोण करेन, असे म्हणून तरी आम्हाला हे करायचं. आमचं काय गायरान आहे का आपल्याला? किती एकर आहे? किती वर्ष झाले काढले? मग आता काय पंचनामा झालं? काय पोलीस केस वगैरे काय केली होती? नवरा गेला आता पायाला लागलं तर कोर्ट भोगले, मग मरून गेला तरी काय नव्हतं. भालेराव आगर नांदरराव. आम्ही गायरान काढून आमच्या एक 2 पिढ्या गेल्यात त्याच्यामध्ये. आता आमची बी चालली दंड पावत्या घेतल्यात, आमच्या केस कंप्लेंट केल्या तरी कुणी आमची दखल घेत नाही. थोडी गाव वाढली खातेरी म्हणून आम्ही आता सध्या कधी खातो ते गायरान याच्यात एकर आहे. पण कुणी ढोरं चालू म्हणजे तर कुणी काय करू म्हणजे कुणा तुम्हाला 7 बारे आहेत का म्हणून आम्हाला असे धमके देऊ दे तरी आम्ही तिथं जातो, खातोच, राहतो. आता ते आम्हाला द्यावा सरकारने, अशी आमची इच्छा आहे. पण एवढं सारं सरकार देते पण मग हेच का करत नाही, अशी आमची मागणी आहे की आमचं आम्हाला करून द्यावं. अशी आमची विनंती की आमची जवळजवळ 25-30 भगवान आमची पण जिल्ह्याची आमचं म्हणणं असं आहे की आमच्या नावचं करून टाका. तरी पण आम्ही असं खेळायचो. किती वेळ त्यांना शिकायचं सांगितलं पण त्यांनी म्हणून काय किती वेळेस मोर्चा काढला तरी पण हे जसं लाडकी बहिणीचं जसं केलं त्यांनी तसं आमच्या नावचं करून टाका. नाव सांगा. कांडेकर. किती एकर गायरान काढले? 2.5 एकर. किती वर्ष झालं त्याला 1 एकर चालेल. आता काय म्हणलं तुमचं? काय केलं पाहिजे सरकार? आम्हाला नोंद हे पाहिजे, पिकाची नोंद, पिकाची नोंद, पंचनामा. शिंदे सरकार करतोय लाडाच्या बहिणीचं, लाडाचे भाव आणि गायरान करायला लाडाच्या बहिणीचं करायचंय.
भगवान नराजी कांबळे राहणार कुठं नगर नांदूर तालुका देवळा जिल्हा किती एकर गायरान टाकतो 1.25 एकर गायरान 1979 पासून वैती केली पंचनामे केले पंचनाम्याचा कुठलाही निकाल लागलेला नाही. काय केलं पाहिजे लगाडा झाला खाल्ला गाडा झाला कुणी नाही राहिले ना बोल किती एकर गायरान आहे? कधीपासून कसं वारले 77-78 पासून आम्ही गायरान जमिनी खातो. तेव्हापासून आमची मागणी की आता तरी आम्हाला साधारण आमच्या नावची व्हावा. लोक काय म्हणते गायरानं जाणार आहेत, गायरानं जाणार आहेत, करायला होणार आहेत, तर बगीचा लावणार आहेत. आमचं म्हणणं आहे आम्हाला हक्काची अर्धी भाकर द्यावा. म्हणून हीच आमची कळकळताची विनंती मंत्रालयातून कुणी यावा की यांच्या सातबारे नावचे करून द्यावा तहसीलदार साहेब. पहिले आमचे हे झालेले पंचनामा झाले ते आमच्या फक्त पंचनामा येऊ दिले नाही. पैसे खाऊनच दूर केलेले पंचनामा आमचे नवरे मरून गेले, लेक मरून गेले. आता आम्ही काय खावा ही दोबाईने म्हणून ह्याचे काहीतरी पुढे रस्ता द्यावा. हा चालू चालू या आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष गायरान धारकाचे लाभार्थी सूचित करण्यात येतं की रमाबाई खांडेकर जे आपले गायरानाचे नेते असताना यांनी 3-4 वेळेस 5-6 वेळेस तहसील कार्यालयावर मोर्चा काढलेला आहे. या मोर्चामध्ये मी सहभागी बाबुराव साबळे मी विनंती करतो की मी स्वतः गायरान धारक लाभार्थी आहे. 1980 सालापासून मी गायरान वैती करीत होतो. त्यानंतर कोर्ट केस पोलीस केस झालेल्या होत्या आणि मी 12 वर्षाचा असताना मला गेवराई इथं कोर्टामध्ये जामीन झाली नाही. ती जामीन मी जिल्हा सत्र न्यायालय बीड इथे केली आणि करीत असताना मी पाचवीमध्ये शिक्षण घेत होतो आणि मला एक पोलीस ठाण्यातून एक हातकाड्या टाकून किंवा तिथं हजर केलं आणि आम्ही पोरं होतो 3-4 पोरं होतो. आम्ही म्हणून आम्ही काय चोऱ्या केल्या नाहीत, आम्ही काय डाकी केल्या नाहीत. साहेब आम्हाला कुठं न्यायचं तुम्ही आम्ही जेल भोगायला तयारच. आणि ते गायरानमध्ये गेलो असताना आम्हाला अटक केलं आणि अटक करून ते 4चं सीट त्या कोर्टामध्ये दाखल झालं. तसेच दाखल झाल्याच्या नंतर जामिनावर सुटलो. 3-4 वर्ष कोर्टामध्ये ते गायरानाची कारवाई झाली. 1989ला ते अस्तित्वात होतं का. त्याच्यानंतर आम्ही कोर्टाचे पुरावे जोडले, दंड भरलेले पुरावे जोडले आणि तेच गायरान आज होत नाही. 1990ला बीड जिल्ह्यात माझा केकत पांगरीचा 21 हेक्टरचा नंबर आहे. 40 हेक्टर गायरान वाटप झालेला मी लाभार्थी. आणि तसेच या शासनाला जाग येईना, या तहसीलदाराला जाग येईना. मी माझं एक प्रकरण आहे शेतामध्ये भांडण झालेलं रस्त्याचं. बमणे साहेबाकडे प्रकरण चालू आहे. त्याच्यानंतर कदम साहेबाकडे कोर्टामध्ये आयुक्ताचं पत्र आहे, कलेक्टरचं पत्र आहे, उपोषण केलेलं पत्र आहे. मला सांगा मी एक शेतकरी आहे. माझा PTR त्या मालकीचा असताना ते खोमणे साहेब ते थळ पाण्याला जायना तिथं कोर्टामध्ये बी केस पेंटिंग आहे, तहसीलदाराकडे केस पेंटिंग आहे. आता मला सांगा बांधाचं भांडण कसं असतं. ह्याची एक काकरी त्याची एक काकरी. त्यांनी काय केलंय 7-12वरलीच रस्ता केला. मी इथं तारखा केल्या, त्याचे निवेदन दिले. मला ते सांगायचंय त्या तहसीलदारांनी ते थळ पाणी करावं आणि माझा निकाल द्यावा. आणि कोर्टाचाही निकाल आहे. पोलीस
पारदेसाहेब घटनास्थळी आले आणि तिथंची माझी जी जमीन आहे शेतकऱ्यांनी हिसकून घेतलेली, खरं मला न्याय भेटला नाही. मित्रांनो, मला आज सांगायचं हे उन्हातान्हात गारामध्ये लागायची बसतात. मंडळ अधिकारी गिरदावर अधिकारी हे काय करतात, एकीला नोंद असताना आपले जाणून बघून पंचनामे करीत नाही. आज तीच केस आहे. मला सांगा 1990 नंतर कुठल्याही तहसीलदारांनी जिल्हाधिकाऱ्यांनी त्याचा न्याय घेतलेला नाही. आणि इथून पुढं मी मंडळ अधिकारी तहसीलदार यांना निवेदन करतो, तुमच्याकडे एकीची नोंद आहे, जशी 8ची नोंद आहे, जशी 7 नोंद घेतात, तिचं पेरा टिपितात, तसं या गाराला तुम्ही काहीच करीत नाही. इथं लोक वैती करते, तुमच्या पुढे येतात, वॉर्डाला गुन्हा बसतात. पण इथून पुढं तहसीलदार गिरदावर ह्यांना आम्ही तिथं सोडणार नाही. ते काय करतात, तिथं जातात, वैती घेतात, त्यांच्याकडून पैसे घेतात, पेरा टिपीत नाहीत. ते तुमच्याकडं एकीची नोंद आहे, ते पंचनामे करीत नाहीत. ते सगळं शासनामार्फत सगळं खोटं आहे. आणि या शासनाचं मी एक निर्धार करतो आणि खरा न्याय तुम्ही गारणधारकाला देण्यात यावा. तसेच मी इथं पदवीधर अवस्थालीन असल्यामुळं मला जमाबंदीचं एक काम केलेलं आहे. जमाबंदी 2 संकीर्ण विभाग पुरवठ्याचं काम केलेलं आहे. आणि त्याचप्रमाणे मी तुम्हाला सांगतो, माझं हे गाराण्याचं प्रकरण आहे बांधाचं. एका 8 दिवसात कोमने साहेबांनी आणि कदम साहेबांनी त्याची फळपाणी करावं. काय त्या रस्त्याची हालत, कुठं रस्ता असतो, कुठं नकाशात रस्ता आहे, जे आमच्यावर जे अन्याय झाला आहे, कोमने साहेब अजून जातात ते बघायला. ते तारखा केल्यात. माझी कळकळी विनंती, एकच पांगरी इथं आमच्या हद्दीत रस्ता केलेला आहे, ते आम्हाला संरक्षण भेटलं पाहिजे. आम्हाला ते जिंकलीचं वैती करता येत नाही. आमचे बैल त्या चर खाल्ल्यामुळं पाणी पडत नाही, काय नाही, तरी प्रशासनाला जाग येईना. गिरदावर आमचे ते माने साहेब आणि ती एक मॅडम आहे, त्यांनी पंचनामा केला, ते चुकीचा पंचनामा केला. असं प्रकरण माझं स्वतःच आहे. तुम्ही त्या चुकीच्या प्रकरणामध्ये लोकांकडून शेतकऱ्याकडून 10-10 हजार रुपये घेतात, 50-50 हजार घेतात आणि चुकीचं पंचनामा करतात. माझी इथं एक चुलती गोदात आहे झेंडे, उठून उभा राहा. ही माझी एक चुलती आहे. मी त्यांना जोरात विचारितो, ताई तुम्ही किती वर्षापासून गारण करता? 10-15 वर्षापासून गारण करतात. यांचा मुलगा मेला, यांचा दुसरा मुलगा मेला आणि त्यांच्या एकीला नोंद असताना त्यांनी आमच्या गावात उपसरपंच आहे, त्याचं गारण हिसकून घेतलं. त्यांना खरा न्याय मिळाला पाहिजे केकट पांगलीमधून. त्या माझ्या माता भगिनींनो, आणि मी आज कळकळीची विनंती करतो आमच्या अध्यक्षाचं मला थोडंसं मी आवरून घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. त्यानंतर भास्कर धुरंधरी आपल्याला बोलतो करतात. आज आपल्या गेवराई तहसील कार्यालयावर गारणधारकाचा मोर्चा निघलेला आहे आणि आज जो पीपल्स पार्टीच्या वतीने काढण्यात आलेला असून या मोर्चाचे महाराष्ट्र अध्यक्ष म्हणून धम्मापानजी कांडेकर साहेब आहेत. तसेच आम्ही त्यांच्यासोबत संघटनेचे कार्यकर्ते, त्यांच्या संघटनेला आमचा पाठिंबा असून आज आपले आई बहिणी भाऊ गायरानधारक या तहसील ठिकाणी आलेले असून यांच्या काही समस्या आहेत. याचे पंचनामे झालेले नाहीत, एकीला नोंद नाही आणि बऱ्याच दिवसापासून हा प्रश्न बंद पडलेला असून हे एकीला नाव आणि वैतीला नाव हे लागलं पाहिजे. यासाठी हे मोर्चा इथं तहसील कार्यालयावर आलेला आहे. तहसीलदार साहेबांनी काय जर दखल नाही घेतली, यापुढे आम्ही चांगलेच पाऊल उचलू आणि चांगला इशारा देऊन आम्ही धक्का मोर्चा काढू सर्व मिळून. तहसीलदार साहेबांनी या मोर्चाची दखल घेतली पाहिजे. या 7-8 दिवसात सगळे आदेश काढले पाहिजेत. मंडळ अधिकारी, तलाठी, अजून महसूल तहसीलदार साहेब कट्टे साहेब आहेत, त्यांनी सगळ्यांनी बसून या मोर्चाधारकाचे पंचनामे आणि वैतीला नोंदी करून घेण्यात यावा. नसता आम्ही पुढे पाऊल शिवाय राहणार नाहीत. एवढं बोलून मी 2 शब्द संपवतो.
अनेक वेळा काढले एकनाथ आवार साहेब यांनी पण ह्या तहसीलवर खूप वेळेस मोर्चा काढला तरी ह्या शासनाला काहीही अक्कल आलेली नाही. उर्वरित आज आपण ह्या गारण धारक लोकांनी आज आपल्या तालुक्यामध्ये तहसीलदार साहेबांनी दखल घेतली नसून उर्वरित तलाठी व मंडळाधिकारी यांनी स्वतः फुमणे साहेबांनी सांगून गायरनधारकाच्या पंचनामे व्हायला पाहिजे, एकीला नोंद लागायला पाहिजे. उर्वरित आज रोजी 1 ऑगस्ट मध्ये झालेल्या मंत्र्यांच्या बैठकीमध्ये 1 ऑगस्ट महिन्यामध्ये झालेल्या बैठकीमध्ये ऑगस्ट महिन्याच्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री प्रत्येक जिल्ह्यातून प्रत्येक तालुक्यातून आम्ही गायरनधारकाच्या जाणाऱ्या लोकांचा पंचनामा करून अहवाल आम्हाला तात्काळ 1 महिन्यात पाठवा अशी आवाहन तहसीलदार साहेबांना, परंतु आतापर्यंत ही पंचायत आज रोजी आपण गप्प बसायचं नाही. करण्याच्या संदर्भात घेतला होता, त्याच्यानंतर काहीही विचार झालेला नाही. परंतु साहेबांनी, फडणवीस साहेबांनी आणि अजितदादा पवार साहेबांनी अशा बैठकीमध्ये घेतल्या की 1 महिन्यामध्ये गायरनधारकाचा राहणारं घर असेल त्याचा अहवाल आम्हाला 1 महिन्यात सादर करावा. यांनी कुणीही मंडळाधिकारी तहसीलदार कुणीही दखल घेतलेली नसून उर्वरित माझं एवढं सांगण्यात येतं की आज रोजी ग्रामसेवक तहसीलदार साहेबांनी ग्रामसेवकला संदर्भातला जो ठराव असतो तो ठराव मंजूर करून तहसीलदार साहेबांना तलाठी जिल्हावर उर्वरित मी सांगतो चार गावात स्वतः मी गेला एकमेकावरचा कार्य करतात त्या काळामधली गोष्ट बोलतो मी पण जाऊ का पण आहे त्याच्यात मी पण आहे मी स्वतःच्या गावात जाऊन उर्वरित पण आतापर्यंत राहिलेले गायरनधारक यांचा काहीही मार्ग लावलेला नाही. ह्या तहसीलदार साहेबांनी लावलेला नाही, कलेक्टर साहेबांनी सुद्धा याचा विचार घेतलेला नाही.
उर्वरित माझं एवढंच मी सांगू इच्छितो. आज रोजी भाटांतरवाडी, उमापूर, मालेगाव, देवकी, पिंपळगाव, आंतरवाडी, तलाडा, रंगवाडी, रायरी असं उर्वरित अंमला, वायगाव, डिग्रस, खेरडा एवढे हे माधवमोळी, पाडसिंगी इतक्या दिवस ते आता जी मी बोलतोय, मी जुन्या पद्धतीवर बोलून मी माझी माहिती कांडेकर साहेब ह्या तहसीलदारापुढे मी बोलतोय की आज रोजी ह्या तहसीलवर मी मोर्चाच्या संदर्भात आवड साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि आज रोजी धर्माबाजी कांडेकर यांच्या नेतृत्वाखाली आज गायरानधारक आणि जे उर्वरित राहिलेले तसंच असणारे जे लोक त्यांच्या नावच्या करण्यात यावा, न्यायला पंचनामा करण्यात यावा. पंचनामा का करू शकत नाहीत त्याचं उत्तर हे साहेबांनी द्यावं, तरच आज मान्य करू, म्हटलं मान्य करणार नाहीत. असंच कांडेकर असं तुम्हाला मोर्चा काढायचे किती मोर्चे काढून आता थकले. एकच विचार करावा लागत, तलाठी आणि गिरजावर जर गायरनात आला की त्याला मारल्याशिवाय हे गायरनधारक राहणार नाही. बाबा रे, तो आज आमच्याला पंचनामेकर आणि शासनाला तहसीलदार साहेबांनी कलेक्टर साहेबांनी मंदिरामध्ये फॅक्स करून ताबडतोब यांचं नाव करण्यात यावा, पंचनामा करून यांच्या पूर्ण टोटली. आज रोजी मी माननीय स्वर्गाचे एकनाथ आव्हाड ह्या गायरनधारकाला खत वाटप केलंय, बियाणं वाटप केलं, बैल वाटप केले. जमिनीच्या आता सध्या अंमला, वायगाव, डिग्रसमध्ये पाईपलाईन आहे गायरानामध्ये आता सध्या. तरी उर्वरित साहेबांनी त्यांना कळकळून सांगतो की आज रोजी तलाठी आणि गिरजावर यांना तात्काळ त्याच्या गायरनधारकापर्यंत पावसावा आणि त्याचा पंचनामा करावा आणि त्याचा आवाज सादर करून मंदिरापर्यंत पाठवा. साहेबांनी सांगितलेलं आहे 1 महिन्यात आम्हाला आवाज सादर करावा, नाही सादर केलं तर इथून पुढलं आंदोलन वेगळ्या पद्धतीने होईल. एवढंच बोलतो मी माझी. दोन शब्द मार्ग देणारे तथागत गौतम बुद्ध डॉक्टर बाबासाहेब ईश्वररत्न बाबासाहेब आंबेडकर यांना मी अभिवादन करून मी माझं भाषण 2 शब्दात आटपून घेतो. 1985 पासून 82 पासून हे सगळे गायरान लोक धारक करतात. कशी तरी त्याला जीवनाची उपजीविका जगण्याची साधन आहे आणि ते बी शासन त्या लोकांच्या नावे करीत नाही आणि पुरा जनावराला ते गायरान द्यायचं असं त्यांचा मानस आहे आणि तिथं झाडे लावते. अरे तुम्ही माणसाला जगवा, जनावर त्याच्यापेक्षा माणसं चांगले जनावरांपेक्षा. तरी माझं अशी एकच विनंती की साहेबांनी सर्व पंचनामे करून त्यांच्यावर 7 बारे नावाचे करावे आणि सर्वांना गायरान द्यावे. आता या काहीचे लेखन म्हणजे म्हातारे होऊन ते मेले बी आणि मरायला गेले आणि सगळे त्यांचे लेखन नातू म्हातारे वाहत आले तरी गायरान होते. म्हणजे शासन कोण्या पद्धतीने चालते आणि कोण्या पद्धतीने नाही चालते हे सगळं करावा, नाहीतर इथून पुढं वेगळ्या पद्धतीने आंदोलन करणं धरणे उपोषणाला बसलं यापुढे असा वेगळ्या प्रकारचे आंदोलन करताना एवढी शासनास विनंती आहे. तरी मेहरबान साहेबांनी सगळे 7 बारे व जमीन व प्रश्नाच्या नावे करण्यात ही विनंती. एवढं बोलून मी माझे 2 शब्द बोलतो. जय यानंतर उभं राहिले आंदोलनाचे रणनीती दलित बँकरचे प्रवक्ते गोपाल कांडेकर, बाबुराव साबळे, भास्कर धुरंधरे या ठिकाणी जमलेले माझे गायरनधारक बंधू आणि भगिनी बऱ्याच दिवसापासून 7 बाराचा पंचनामा करा, शेतीचा पंचनामा करा, या ठिकाणी आंदोलन झाले. परंतु या तहसीलदारांनी निवेदन घेतल्यानंतर निवेदन घेऊन निवेदन घेतल्याच्या नंतर ते कुठं निवेदन टाकतात
किंवा पुढच्या अधिकाऱ्याला पाठवतात का नाही हे आपल्याला काही माहीत होत नाही. आणि हे आपण बऱ्याच दिवसापासून देश स्वतंत्र झाला तेव्हापासून आपल्या पोटाची उपजीविका भागण्यासाठी या गोरगरीब लोकांनी या जनतेने 18 पगड जातीने गायरान धरलेले का की आम्हाला एक नोकऱ्या नाहीत, आम्हाला जीवन जगण्याचं साधन नाही, आम्हाला कमवण्याचं काही साधन नाही, आम्हाला गोरगरिबांना ग्रामीण भागात कुठं कामही मिळत नाही. म्हणून या शासनाला आम्ही मतदान करून शासनाचं राज्य तयार करतो, पंतप्रधान तयार करतो, अनेक प्रकारचे हित अधिकारी आमदार खासदार आम्ही निवडून देतो. परंतु आम्ही या गायरान सरकारचं धरले, परंतु आमच्या गायरानाकडे कुणी लक्ष देत नाही. पंडित जवाहरलाल नेहरूंनी त्यांच्या मृत्यूच्या अगोदर सांगितलं होतं की ज्यावेळेस मी मरल त्यावेळेस माझी रक्षा या भारतातल्या सगळ्या शेतकऱ्यांच्या शेतात पसवून टाका. कारण का की ती माझी राख जी आहे ती राख या पिकाला पोषक असं वातावरण तयार करील, भरपूर पीक येईल आणि माझा शेतकरी सुखी होईल. त्यानंतर पंडित जवाहरलाल नेहरू नंतर लाल बहादूर शास्त्री पंतप्रधान झाले आणि त्यांनी जय जवान जय किसान हा नारा दिला. कारण जय जवान हे देशाचं संरक्षण करतात, तर शेतकरी या देशाचे पोशिंदे आहेत. या देशाच्या जनतेला देशाला अन्न धान्य पुरवठा करणारे असे आमचे देशाचे पोशिंदे म्हणजे शेतकरी आहेत. म्हणून या शेतकऱ्याला काही कमी पडलं नाही पाहिजे. म्हणून आमची उपजीविका भागवण्यासाठी ते स्वतंत्र झाल्यानंतर आम्ही हे गायरान धरलेले अनेक वेळेस मोर्चे काढले, सवरले, त्यांनी निवेदन घेतले, फेकून दिले. परंतु या तहसीलदाराला मागे जे पंचनामे केलेले आहेत या पंचनाम्याचं त्यांनी काय केलं याचा जबाब आम्हाला या ठिकाणी येऊन द्यावा. मागं पंचनामे केलेले बघा, आता या ठिकाणी पंचनामे का होत नाही? जर आमचा या ठिकाणी विचार झाला नाही या आंदोलनाचा तर आम्ही आझाद मैदानावर आम्ही आंदोलन करू, हे यांनी लक्षात ठेवावं. आणि या ठिकाणी आम्ही जे उन्हातानात या ठिकाणी बसलेत आमचे लोक, त्याच्याकडे त्यांचं लक्ष असू द्यावं, त्यांचं लक्ष त्यांनी आम्ही खेचून घेण्यासाठी या ठिकाणी आम्ही त्यांच्या दारात बसलेलो आहोत. परंतु त्यांना आणखी आमचा आवाजच ऐकू आला नाही. आमचं निवेदन त्यांच्यापर्यंत केलेलं असताना सुद्धा ते या ठिकाणी आमच्याकडे डोकून बघायला तयार नाही. परंतु तहसीलदार साहेबांना मी आवाहन करतो की या धम्मपाल कांडेकरच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी कलेक्टर आणि कलेक्टरपासून आयुक्तालयापासून आम्ही मंत्रालयापर्यंत जाऊ, हे त्यांनी लक्षात ठेवावं. आणि आमचे 7/12ला नोंद त्यांना घ्यायला भाग पाडो, ही आमची या ठिकाणी मुख्य मागणी आहे. आणि मला माहित आहे महाराष्ट्राचे प्रवक्ते आमचे धम्मपाल कांडेकर यांनी एक वेळेस म्हणलेले की मी जोपर्यंत या गायरान धारकाला न्याय देणार नाही, 7/12वर नाव नोंद करणार नाही, तोपर्यंत माझा वाढदिवस साजरा करणार नाही, हे लक्षात ठेवा. म्हणून मी या ठिकाणी असं आवाहन करतो या तहसीलदार साहेबांनी आमचं निवेदन स्वीकारून या ठिकाणी त्यांनी स्वतः खाली यावा आणि निवेदन स्वीकारून आम्हाला न्याय देण्याचा प्रयत्न करावा. एवढं बोलून मी माझे 2 शब्द सांगतो. रस्ते बंद नाहीत ना, ऐकून घेता का? जगाला शांतीचा संदेश देणारे किती दिवस करणार आहेत? किती दिवस? थोडंसं ऐकायला सांगायला आलोय. सर्व परिवर्तनवादी महामानवांना अभिवादन करतो. आज आपण गेवराई तहसीलला गायरान धारकांचे पंचनामा आंदोलनासाठी या ठिकाणी उपस्थित झाले. वाद फाडून खाणारी अवलाद आपली, पण आपल्यातला वाद दिसत नाही. 1978, 80, 82, 84, 88, 90, 14/4/1990 पर्यंतचा GRI तहसीलदार साहेब गायरांना नावाव झाले पाहिजेत. परंतु तुम्ही कुणाचं ऐकतात, कोणत्या पुढाऱ्याचं ऐकतात म्हणून तुम्ही आमच्या गायरांना नावाव करत नाही, हा सवाल आहे माझा. आमच्या मनोज जरांगे पाटलांनी सांगितलं की आम्ही कुटुंबीत या देशामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिलं, त्या संविधानामध्ये प्रत्येक जाती धर्म पंथाला न्याय देण्याचं काम बाबासाहेब आंबेडकरांनी केलं. तशी मुवमेंट या राज्यामध्ये आम्ही गेवराई तालुक्यातून गैरराज्याची मुवमेंट आम्ही या
महाराष्ट्रामध्ये निर्माण करू. म्हणून तहसीलदार साहेब तुम्ही जागे व्हा. तुम्ही जर जागे नाही झाला तर आम्हाला तुम्हाला जागो करण्यासाठी वेगळ्या स्वरूपाचं आंदोलन निर्माण करावं लागेल. कारण धरकाव लोक हसत आहेत, मी बी बघतोय. राजी कोण येतंय बरकर माय, कोण येतंय बरका माय, कोण जातंय, कोण काय म्हणतंय, माझं सारं लक्ष आहे. मी खरंच आहे ना. तर त्यांना काय वाटतंय आता असं होईल तसं होईल, पण बात सुन लो, कान में गुनगुनाने वालो बात सुन लो. हे 200 लोक हा मोर्चा नाही, कानात काय गुणगुण करतात. 200 गोळा करायला किती वेळ लागतो, किती बिराण्या चारावं लागत्या, किती मटण द्यावं लागतं. हे 200 2000 आणि पुढच्या 5 वर्षामध्ये 20,000. तिथलच्या पुढाऱ्याला माहिती मॅच कशी चालली. पुढाऱ्याला माहिती तुमच्याकडे मतदान मागायला येणार आहे तो पुढारी. ऐकतान का त्याचं, माझं ऐकतान. मोठ्याने बोलायचे, मोठ्याने माझं ऐकतान का पुढाऱ्याचं ऐकतान. मध्ये सारण पाहिजे नसते तसं या पुढाऱ्याला आपण नीट करून जो गायरान की बात करेगा वो तालुके का राज्य. तुम्ही सोबत राहा, कुणाचं ऐकू नका. दारू चपली मटण नको आता आम्हाला नको. माझी माय 78 पासून गायरान धरती, माझी दुसरी माय 82 पासून, आणि आमचा आनंद नांदरचा गायरान धारक 1982 चा पंचनामा आहे त्याच्याकडे बापूसाहेब. 82 13 लोक जमा झाले. हे सर्वे नंबर 345 सांगायलोय मी. 13 लोक जमा झाले, त्याच्यातले 7 लोक मेले. ते लोक मला भेटले काल, मला म्हणले बाळा काहीतरी कर रे तू. मी म्हणलं करतो. ते उद्धव आला माझ्याकडे, हे कृष्णा. ते म्हणले भाऊ, म्हणले तुम्हाला काहीतरी करावं लागेल. म्हणलं बरं काय करू. म्हणले पंचनामे करीना तहसीलदार. म्हणलं तहसीलदार पंचनामे करीना, मग म्हणले तुम्हाला काहीतरी पुढाकार घ्यावा लागेल. म्हणून आम्ही इथं 2 दिवसामध्ये लावलेलं आंदोलन आहे. काही मस्तवाल झालेल्या पुढाऱ्यांना लोकांना घुमी करू नका, चुकीचं सांगू नका. समाजामध्ये चुकीचं वातावरण निर्माण करून समाजाचे प्रश्न तिथलचे तिथं राहिलेले आहेत. ते प्रश्न जर सोडवायचे असतील तर माझी मायबाप जनतेला आणि माझ्या गायरानधारकाला विनंती असेल, कुणाच्याही भूलथापांना बळी पडू नका. तुमच्याकडे लय लोक येणार आता गुलगुले भजे घेऊन, बरोबर आहे काही. आणि सगळ्यात मोठा हत्यार तुम्हाला जगायचं कसं, लढायचं कसं, स्वाभिमानाने राहायचं कसं, आणि सन्मानाने तुम्हाला या प्रशासनामधल्या तहसीलदारला, तलाट्याला, कलेक्टरला विचारायचं कसं. हा हक्क देणाऱ्या बाबासाहेबांनी दिलेलं मतदानाचा वापर तुम्हाला सांगण्यात. तुम्ही आम्ही तहसीलदारला विचारित नाही, तलाट्याला विचारित नाही, आपण 2-4 जण मिळून 2-4 हजार जमा करतो. पंचनामा करशील का. त्याला दारू पाजायची आता अजिबात करायचं नाही. पहिले पंचनामे केलेस, हे का होत नाहीत हे विचारण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो. पहिले केले पंचनामे, अरे अजय आता का करीत नाही आम्हाला सांग, तहसीलदारांनी सांगावा म्हणून आलो आपण. म्हणून आपण या ठिकाणी आलेलो. माझं म्हणणं ऐकायचंय तुम्हाला. आई 2 मिनिटं. गायरानधारकांनो, तुम्हाला दुसरी एक गोष्ट सांगणार आहे. आता त्यांना कळून चुकलंय. तुम्ही जेवण केलं का. तहसीलदाराच्या कानठाळ्या उठल्या पाहिजे, वसना द्यायच्या. जेवण केलेत का. जेवण केले. उपास असते ना.
पाहिजे. मी घोषणा देणार आहे, तुमच्या घोषणा गेल्या पाहिजे तहसीलदार. नाही तर एखाद्या पुढाऱ्याने तुम्हाला म्हणले घोषणा देखील जातात उन्हाचं बसेल. घोषणा द्यायची माझ्यासोबत. गायरान आमच्या हक्काचं, गायरान आमच्या हक्काचं, गायरान आमच्या हक्काचं, गायरानाची पंचनामा झालाच पाहिजे. गायरानाचा पंचनामा झालाच पाहिजे. होत कसा नाही, होत कसा नाही. गायरान आमच्या हक्काचं, गायरान आमच्या हक्काचं, गायरान आमच्या हक्काचं, गायरान आमच्या हक्काचं, गायरानाचा पंचनामा होत कसा नाही. आवाज कमी यायलाय, आवाज कमी यायलाय. एक सूर मिळाला पाहिजे. एवढ्या लवकर नाही ऐकणार तहसीलदार. एखादा पुढारी म्हणला असं धमा आलाय, धम्याला अवघड आहे, त्याला उन्हात ताटू द्या. अरे मला सवय झालेली, मी गोरगरीबाईमध्ये फिरत आहे. मी उन्हात आहे, मी छत्री घेत नाही. पाऊस आला तरी आंदोलन सुरू होत असते. तुम्ही काय पाहिलं आमचं पॅन्थरचे लोक येणे होते. होय म्हातारे, ना तू बोलू, तू बरोबर बोलतोय. आता एक नंबर घोषणा द्यायची, तहसीलदार जागे झाले पाहिजे. गायरान आमच्या हक्काचं, गायरानाचा पंचनामा झालाच पाहिजे. सरकारला 7/12 मिळालाच पाहिजे. गायरान आमच्या हक्काचं, 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 गायरानाचा पंचनामा झालाच पाहिजे. आम्ही दुसरी मागणी घेऊन येत आहोत. गेवराई तालुक्यामध्ये आणि शहरामध्ये कसत असलेल्या गायरान जमिनीचे पंचनामे झाले पाहिजेत, आमची पहिली मागणी. दुसरी आमची मागणी अशी की गेवराई शहरातील अतिक्रमणधारकांना तसेच ग्रामीण भागातील अतिक्रमणधारकांना PTR मिळाला पाहिजे. तिसरी मागणी आम्ही जातेगाव येथील बोरतोयाराचं रखडलेलं बांधकाम करण्यात यावं. या मागणीसाठी सातत्याने माझा जिवलग सहकारी अनिल बजरे, डॉक्टर राजपाल सोनवणे आणि माझे संपूर्ण सहकारी हे गेल्या 2 महिन्यापासून सातत्याने जातेगाव या ठिकाणी फिरत आहेत. त्यांची एक मागणी आपण घेऊन या ठिकाणी काम करत आहोत. आमची दुसरी एक मागणी आहे की आगर नांदूर येथील सर्वे नंबर 345 मध्ये 1979ला माझ्याकडं आई लक्षपूर्वक ऐकायचं बरं का, 13 लोक थे. तर 1979 यांनी गायरान धरलं, तेव्हा हे उडीले होते ते. तर त्यावेळेस गायरानं धरले, त्याच्यातले 7 लोक मिळले, 5 लोक जिवंत. ते कांबळे दादा माझ्याकडे आले. कुठं ते दादा उभा राहा. हे दादा माझ्या मित्राचे वडील हे आले माझ्याकडं. ते म्हणले कांडेकर बाळा, म्हणले तुला हे करावं लागेल आमच्यासाठी, म्हणून मला तुमच्यापाशी यायचा योग आला पुन्हा. आता ते काही लोकांना आपल्या वाटतं माहिले हे मोर्चा काढ, तू काहीतरी कर, तू लोकच नसते येडा हो. तुम्हाला काय माहिती, हे एवढे मोठे असल्या मला काय गरज आहे. ह्यांच्या घरातल्याला पटवी ना हे 250 गुणिले 5 तुमचा पुढारी आमच्या एका बॉलवर पडणार आहे ना येडे हो. सोबत राहणारच का मतदानाचे वेळे बोलायला होणार पुढाऱ्याचे तुम्हाला माहित नाही. आमची बी तयारी ना. 3 पुढारी ना. आता आमचं एक जरांगे पाटलाचं एक येणार आहे, एक ओबीसीचं येणार आहे. लय मजा येणार आहे. आणि तुम्ही सोबत राहिलात तर मग आणखीन मजा येईल. बसा खाली.